विश्वातून एक अतिशय मोठी बातमी सध्या समोर येते, ती म्हणजेच रोहित शर्मा रिटायरमेंट घेणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। कारण रोहित शर्माने तसे संकेतही दिलेत। तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा 10 रन्सवरच पॅव्हेलियन मध्ये परतला, मात्र पॅव्हेलियन परतण्याआधी रोहितनं आपले ग्लोव्ज डगआउटच्या बाहेरच ठेवले होते। रोहित शर्माच्या याच कृतीवरून आता त्याच्या टेस्ट मधल्या रिटायरमेंटची चर्चा सुरू झालेली आहे। आपले प्रतिनिधी समीर चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेत। समीर सावंत आपल्या सोबत जोडले गेलेत। समीर, खूप मोठी अशी बातमी आहे ही क्रिकेट विश्वातून। खरंच रोहित शर्मा निवृत्त होणार आहे का? नक्कीच आपण पाहिलं तर रोहित शर्मा आज जेव्हा आउट झाला त्याच्यानंतर तो पॅव्हेलियनवर परतत असताना त्याने आपले ग्लोव्ज जे आहे ते डगआउटच्या बाहेर ठेवले होते। एरवी कोणताही बॅट्समन जो आहे तो अशी कृती करताना दिसत नाही, मात्र रोहित शर्माने आपले ग्लोव्ज एक प्रकारे मैदानावरच ठेवून रिटायरमेंटचे संकेत दिले आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण रोहित शर्माची मागची जर आपण कामगिरी बघितली तर रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरतोय। रोहित शर्मा सध्या वाईट काळातून जातोय। रोहित शर्मा कधीही आपली रिटायरमेंट घोषित करू शकेल अशी भीती त्याच्या चाहत्यांना वाटते। कारण मागच्या 13 टेस्ट मध्ये त्याची जी आकडेवारी आहे तीच बोलकी आहे। मागची आकडेवारी जर पाहिली तर रोहितने 6, 5, 23, 8, 2, 0, 6, 18, 11 अशा धावा केल्या। त्याच्यामुळे तो सध्या वाईट फॉर्म मधून जातोय। एक सेंचुरी जी होती मागची ती त्याने 1 वर्षाआधी ठोकली होती, मात्र त्यानंतर रोहित शर्मा कुठचीच कामगिरी चांगली करू शकला नाहीये। कर्णधार म्हणून तो अपयशी ठरलेला आहे। न्यूझीलंड टेस्ट मध्येही तेच दिसलं आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट मध्येही तेच तो ओढताना दिसतोय। म्हणजे जून मध्ये आपण जेव्हा वर्ल्ड कप T20 स्पर्धा जिंकली त्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मधून रिटायरमेंट घोषित केली होती आणि त्यानंतर रोहितची जी फलंदाजी मधली कामगिरी आहे ती अत्यंत खालवत चालली। कर्णधार म्हणून त्याच्याकडून चुका होत आहेत। न्यूझीलंड विरुद्धच्या क्रिकेट मालिकेत तो अपयशी ठरला होता आणि त्याची ती चूक झाली याची कबुलीही रोहित शर्माने जाहीरपणे दिली होती। त्याच्यानंतर आता बॉर्डर गावस्कर कसोटीमध्येही रोहित शर्मा अपयशी ठरतोय। त्यामुळे आतापासूनच त्याचा उत्तराधिकारी शोधायला सुरुवात करा असा सल्ला माजी कर्णधार आणि माजी आपले जे क्रिकेटर होते श्रीकांत त्यांनीही बीसीसीआयला दिला होता। त्यामुळेच रोहित शर्माने ही आजची जी कृती केली आहे त्यानंतर तो रोहित शर्मा रिटायरमेंट घेईल का अशी चर्चा सुरू झाली आहे। आपण जर रोहित शर्माची कामगिरी महिला मगाशी जी आकडेवारी आपण सांगितली, एकंदर रोहित शर्माचा फॉर्म हा खालावलेला आहे। कारण रोहित शर्मा हा कसोटी, टेस्ट तसंच वन डे मध्ये बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे। अनेक बाहुबली विक्रम या रोहित शर्माच्या नावावर आहेत। म्हणजे आपण जर वन डेचा विचार केला तर वन डे क्रिकेटमध्ये 3 डबल सेंचुरी ठोकणारा रोहित शर्मा हा एकमेव बॅट्समन आहे। म्हणजे त्याच्या आसपासही कोण आहे तो विक्रम आजही कोणी मोडू शकलेला नाहीये। कारण रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 3 वेळा डबल सेंचुरी ठोकल्या। म्हणजे त्याने पहिली खेळी केली होती 208 रन्सची, दुसरी खेळी केली होती 209 रन्सची आणि तिसरी 264 धावांची, जो रेकॉर्ड आजपर्यंत कोणालाही मोडता आलेला नाहीये। कसोटी क्रिकेटचा जर विचार केला तर कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक 6 ठोकण्याचा विक्रम आहे। म्हणजे 2022, 2023, 2024 अशी सलग 3 वर्ष भारतीय कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकर ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माने केला होता। म्हणजे 2023 मध्ये जर त्याची कामगिरी बघितली तर त्याने 80 षटकार ठोकले होते। 2022 मध्ये रोहितने 45 षटकार ठोकले होते। नक्कीच समीर, आपण पाहतोय की एक काळ होता जेव्हा रोहित शर्मा हा मैदान गाजवत होता, परंतु आता सध्या त्याचा वाईट काळ सुरू आहे। एका वर्षापासून सध्या त्याला अपयश येत आहे आणि म्हणूनच त्याने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले का असं सध्या बोललं जात आहे। त्याची कृती जी आहे ती त्यासाठी महत्त्वाची एक ठरतीये। धन्यवाद समीर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकंदरीतच आपण पाहतोय खूप मोठी अशी बातमी आहे। रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी अगदी धक्का देणारी अशी ही बातमी आहे, कारण रोहित शर्माने निवृत्तीचे संकेत दिलेत का असंच बोललं जात आहे।